नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे पावसातला तो तिसरा ठोका. त्या रात्री खूप जोराचा पाऊस पडत होता. संध्याकाळपासून वीज जात ये जा करत होती आणि संपूर्ण गाव अंधारात बुडालेलं होतं. अशा वेळेला अनया एकटीच घरी होती आणि नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. दारं खिडक्या लावून तिने स्वतःला समजावलं की आता भीती काही नाहीये, फक्त पाऊस आहे आणि त्यामुळे सगळं भीतीदायक वातावरण झालं आहे. त्याचं भीती तर काही नाहीये, असं स्वतःच्या मनालाच अनया समजावत होती. अचानक ठक 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 असा 3दा दारावर ठोके पडले. दारावर ठोके पडताच अनया दचकली. यावेळी कोण असेल? इतक्या रात्री कोण असेल? असा प्रश्न अनयाला पडला. खिडकीतून बाहेर पाहिलं तर कोणीच दिसलं नाही. तिने स्वतःला धीर देत दार उघडायचं ठरवलं नाही. कारण ती खूप घाबरलेली होती की अंधार होता. अशा वेळेला कोण आलेलं असणार इतक्या रात्री. ठक 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 पुन्हा आवाज आला. यावेळी ठोके जरा हळू होते, जणू कोणी विनवणी करत होतं. कोण आहे? तिने आवाज दिला. परंतु तिने आवाज दिल्यानंतरही पलीकडून उत्तर आलं नाही आणि क्षणभर शांतता. आणि मग सगळं थांबलं. तेव्हा अनयाने सुटकेचा श्वास घेतला. पण नेमकं तेवढ्यात तिचा फोन वाजला. नवऱ्याचा कॉल होता आणि नवरा कॉलवर पहिल्यांदा हेच बोलला की अनया, दार उघडू नकोस. तो अगदी घाबरलेल्या आवाजात म्हणाला, गावात आज विचित्र प्रकार घडत आहे असं लोक सांगतायत. जो तिसऱ्या ठोक्याला दार उघडतो तो पुन्हा दिसत नाही असं म्हणतात. अनयाच्या हातातून फोन खाली पडला, कारण तिने नुकतंच आठवलं होतं की दारावर ठोके पडले आणि तेही 3 वेळा. आणि दाराची कडी अजूनही हळूच हलत होती. तसं माझं मन अस्वस्थ होत गेलं. त्या वहीत घराचं वर्णन होतं. सासूंचे शब्द, नवऱ्याचं मौन, सगळं अगदी माझ्यासारखंच. पण तारीख होती 5 वर्षांपूर्वीची. मला जरा प्रश्नच पडला की हे नेमकं सर्व आहे काय? मी नवऱ्याला विचारलं, या घरात माझ्या आधी कोणी राहत होतं का? तो जरा विचारात थांबला. मग म्हणाला, तुला असं का वाटतं?
त्याने नाही म्हटलं नाही. त्या रात्री